लोकांना वाटत असं का तोंड खांद्यावर घेतले हो ना बरोबर आहे. कामाला माझा झाला या वेळ कोण कोणाला म्हणते कोण राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधेसाठी जातात बंधूंनो आणि त्यांना सुग्रीवापाशी जायचं असते. कोणापाशी सुग्रीवापाशी सुग्रीवापाशी जेव्हा जायचं असते तेव्हा रस्त्यामध्ये भेटते कोण कोण बजरंगबली. बजरंगबली भेटते तो लक्ष्मण त्या बजरंगबलीला सांगायला लागते. काय सांगते काय कामाला माझ्या झाला वेळ म्हणजे माझ्या कामाला आला वेळ झाला म्हणते लवकर मला करायचा खेळ. कोणाचा रावणाचा आम्हाला लवकर करायचा म्हणते खेळ. असं हळूहळू हे जमणार नाही म्हणते वेळ होईल व काम होतले दोन्ही खांद्यावर दोन घेतले. काय मग एका खांद्यावर लक्ष्मणाने घेतलं आणि एका खांद्यावर रामाने घेतलं. असं आहे का. जेव्हा त्यानं दोन खांद्यावर दोन घेतले तो लक्ष्मण त्या सुग्रीवाला सांगे काय सांगे आम्हाला जेव्हा दोन्ही खांद्यावर दोन घेतले गाणी म्हणे आम्हाला येत खूप मजा आली म्हणे. ये मेरे गाने का आधार है ये मेरे गाने का आशय है तेरे को समजायचा आहे हा तुला समजायचा आहे गाण्याचा आधार काय बनवून आणि म्हणून म्हणावंसं वाटते बंधनो काय जिवंतपणी जिवंत माणसाला मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असाल तरी तो मुजोर अगाऊ होता आणि मरता बरोबर त्याच्या मैत्रीवर गोष्टी होते. कोणत्या म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14व्या जेवण त्याच्या हातात येऊ द्या तो साल म्हणते भाजीत मीठ कमी दिसते मीठ कमी दिसते. मिठासाठी तो रडणारा जोरा जोरात चिल्लावते ते लहानसं गोष्ट म्हणते थांबणार तुला थोडीशी धीर आहे तेवढ्यामध्ये ह्या एका बोटाने चटून पाहिजे याच्या 14वीची म्हणजे एक नंबर खीर आहे आणि आपल्याला भरम राहते मायासारखा नेता नाही मायासारखा सरपंच नाही मायासारखा शाहीर नाही तुझ्यासारखे कोई आले कोई गेले. तू कोणत्या खेळची मुली आहे म्हणून जीवनामध्ये कधी अभिमान नाही पाहिजे. ज्यानं अभिमान केला त्याचा जन्म वाया गेला. आणि म्हणून हे गाणं आहे समोर तो लक्ष्मण सांगते त्या सुग्रीवाले काय सांगते जर लक्ष आणि म्हणून तो म्हणतो दिसता क्षणी हा लहान होता एकाएकी कसा झाला मोठा येऊन रंगाचा ठाणून मनात हर्ष मनाला लई वाटले आणि जसे बजरंगबली दोन खांद्यावर दोन घेतले खूप मजा ही घातली. आणि म्हणून समोर दुसरं गर्व काय म्हणते
शिवाची अर्धांगे पार्वती सय्यड महाड्याची सती भेडू डोंगरावर गाजते सय्यड महाड्याची सती भेडू डोंगरावर गाजते मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही वयाला जरी लहान आपण बाबांना सांगतो एक फळा कधी झालो नागर उभा खाली तर पुढा चिखला केल्याशिवाय सोडत नाही करून टाका पूर्ण चिखला त्या बांधीत जेव्हा नागर टाका लागते का नाही म्हणजे तर नागर उभं व्हावं लागते कारण जग्गी जागा बड्डी आहे ये बापा पण माझा स्वभाव कसा आहे कसा मी कोणाच्या परमिशिवाय आपला नागर टाकत नाही आणि एक वेळा मी आपला नागर टाकलं तर चिखला केल्याशिवाय नांगर वाकत नाही ये बापा हा लक्षात ठेव कशाच्या शेतीमध्ये कशाचा नांगर आहे कशाच्या शेतीमध्ये तुझ्या अज्ञानाच्या शेतीमध्ये माझ्या ज्ञानाचा नांगर आहे आणि म्हणून गाणं काय म्हणते जर लक्षात अरे सूरजचा प्रकाश पडतो बरा आणि डाग चंद्राचा तो खरा अरे सूरजचा प्रकाश पडतो बरा अरे डाग चंद्राचा तो खरा हा चांगली उपर देऊ लहानशा पोट्याने काम होते म्हणते समाधान होते का समाधान होते लहानशा पोट शायरी करा नाही म्हणजे आमच्या काय ते त्याच्यामध्ये असं का नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मुट्टा पाहिजे आणि सुरमाबाई त्यासारख्या ज्ञानीवंत शायरीने फक्त कायचा झटका मारता म्हणजे कशाचा पाहिजे कशाचा त्या झटका चांगला एका ठोक मध्ये तू मला फ्लेक्सिन खंडा डायला मी त्यात तोंड पात राहू का नाही हा असा मारिंगारी झटका होईल पुरा फटका म्हणून म्हणते तो निशांत शेठ का बसा मुलांनो बसा जंगलात दिसला ससा कसा नाही समजलं असं तर फारीत जाऊन बसा आणि म्हणून आता गाणं काय म्हणते इकडं काय म्हणते अरे सूरजचा प्रकाश पडतो बरा अरे डाग चंद्राचा तो खरा अरे सूरजचा प्रकाश पडतो बरा अरे डाग चंद्राचा तो खरा हे सुरमाबाई तू पडून घे जो पुरा तू पडून घे जो पुराणा हातात घे जो ग तंबुरा तू पडून घे जो पुराणा हातात घे जो ग तंबुरा चंद्राचा तो खरा आता प्रकाश पडतो बरा आता चंद्राचा तो खरा घेतो पुराणा हातात घेतो पुरा घेतो पुराणा हातात घेतो पुरा अपना मान ले माँ कसम उनसे बैर करते नहीं किसी ने पढ़ाया हमारे तरफ हाथ तो उनके तरफ हम पैर करते नहीं हम किसी को अपना मान ले माँ कसम उनसे बैर करते नहीं किसी ने बनाया हमारे तरफ हाथ तो उनके तरफ पैर करते नहीं और जरूरत से अगर ज्यादा किसी ने दिखाया मस्ती तो उसकी मस्ती मिटाने के लिए हम खैर करते नहीं मिटा दो ये बंदा निशान करने वाला है पहले गए नक्कू खैरे करे गुरु ब्रह्मा का लाला है क्या बात है लाला क्या लगता है तेरे को सुरमा भाई सुरमा म्हणतात मले कशाले करते एवढी विचारले काढून कशाले करते एवढी विचारले काढून आणि मिनकाचे भरता लुटलं फॉर्म पैशाची तोड फाडून हसत राह हा सूरजचा प्रकाश पडतो बरा डाग चंद्राचा तो खरा सुरमाबाई तो उकळून घेतो बुरा हातात घेतो ग तंबुरा तर तंबुरा म्हणजे काय आता बुरा म्हणजे काय बुरा बुरा म्हणजे होते बंधनो वाईट
आणि माणसाच्या शरीरामध्ये 6 विकार आहेत. कोणते? कोणते? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि आळस. आता हे 6 विकार काढायचे तर त्याच्यासाठी हरिनाम करावं लागते. कसा? अरे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा. अरे मचिंद्राने बोल काशी केला परत करीना दैनी पदो. आणि त्याच्यासाठी तुला धरा लागेल हातात तंबुरा. तंबुरा धरतो मुका करतो हा पाय बरे. ह्या मागानं तंबुऱ्यावर दिले पैसे. खेळ राज्य रंगारी यांच्याकडून मुक्काम शिकणावाले 50 मध्ये भेट आलेला आहे. प्रशांत वाडीवस्कर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आणायला आहे. निलेश भाऊ धाकाचे यांच्याकडून आमचे बिनाकी मंगळवारी येथे खड्या गमतीचे ठेकेदार यांच्याकडून 100 रुपये दान आलेला आहे. मंडळून प्रकाशजी शिवणकर आमचे दादा यांच्याकडून 200 रुपये भेट आलेल्या पाठीवर. आणि मंदातला तार जास्त छेडाचा. हा त्याच्यामध्ये पक्का स्वर बनते. छेडा लागल तुले. आता म्हणून शबर तर लगेच करून राहिला. आणि प्रश्नाचं उत्तर कुठे गेलं म्हणून आता देतो ना. नाही कोण म्हणलं 3 उंट आणि 9 आटा. बरोबर आहे. 3 उंट 9 मन आटा एक कुत्ता लेके भागा. तो बताओ क्या बोले. तर बाई 3 उंट म्हणजे आहे 3 नाड्या. चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि मध्यनाडी. आणि 9 मन आटा म्हणजे या माणसाच्या देहामध्ये 9 दरवाजे. और एक कुत्ता लेके भागा म्हणजे कोण? हा यमराज जो या माणसाचा देव घेऊन करते म्हणजे त्याला मारते. हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुझं उत्तर. पण आता बाईनं म्हणलं काय? बहिणीचा तुझा नवरा विदेशी गेला भल्या माणसा. तर बाईनं लग्न लावलं. बरोबर आहे. आता मी पण असं लग्न लावत होतो. हो ना. तुला उत्तर देऊ शकतो. मी उत्तर देणार नाही. मी तुझ्या गाण्याची कट देतो. आता मला लग्न आलं आणि लग्न आलं कोणाचं? घोरपडानं सड्याचं. लग्नाला जाता. हो मला आली पत्रिका. आता चला म्हणलं चल निघलो आता पैशाची बॅग घेऊन. बापरे. बहिणीच्या तुझा नवरा विदेशी गेला भल्या माणसा आणि सांग त्याला मुलगा झाला कसा. तर बहिणीचा मुलगा म्हणजे कोण? भावाची बहीण म्हणजे इच्छा आणि इच्छेचा नवरा म्हणजे कोण? मन. आता मनाची बायको म्हणजे इच्छा. हा मन माणसाचा एवढा पापी आहे का बाहेर जाते नेहमी. आज इथं आहे उद्या तिथं जाते. तर इच्छेचा मुलगा म्हणजे कोण? सद्बुद्धी. सद्बुद्धी झाला इच्छेचा नवरा. आता करमकुमारी ब्रह्मचारी. करमकुमारी म्हणजे हे काया आणि तिच्या पोटी जन्माला आलेले म्हणजे 21 पुत्र म्हणजे 21 स्वर्ग. मॅडम साहेब हे तुमच्या प्रश्नाचं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे उत्तर. पण आता माझं गाणं काय म्हणते? काय म्हणते? अरे केसा मने गजरा फिरते गजऱ्यावर नजरा. बघून घ्या आणि म्हणून मला लग्नाला जायचं बंधूंनो. काय म्हणते गाणं? काय? अरे मला लग्नाला जाता जाता. अरे मला लग्नाला जाता जाता एका चोरानं लुटलं. चोर लुटलं तुम्हाला? घोरपट सध्याचं लग्न. घोरपट सध्याचं लग्न. घोबड झोपेतून उठलं. घोरपट सध्याचं लग्न. घोबड झोपेतून उठलं. मला
मध्ये पैशाच्या बॅगवालीनं म्हणजे मला लुटलं लुटलं तर मला लुटलं तर मी गेलो हे म्हणलं चिमणी तुला बॅग घेतली का तर चिमणी का म्हणे मी ढिवळीन हो म्हणे पाणी भरणारी आणि त्याच्या बाद मध्ये भेटला ससा तो म्हणे मी पत्रिका वाटणार आहो म्हणे बघा का ना काय म्हणते बंधनो हो चिमणी म्हणे मी आवडीवरी ना चिमणी म्हणे मी आवडीवरी ना हो चिमणी म्हणे मी आवडीवरी ना चिमणी म्हणे मी आवडीवरी ना हो लग्नाचं पोरं पाणी भरीना लग्नाचं पोरं पाणी भरीना हो ससा म्हणे मी बनून मावसा अरे ससा म्हणे मी बनून मावसा अरे पत्रिकाचा वाद करीना पत्रिकाचा वाद करीना अरे त्याचं हरवलेलं कुटुंब अरे त्याचं हरवलेलं कुटुंब एका दिवशी तुटलं गोट सध्याच्या लग्नाने गोट सध्याच्या लग्नाने गोट झोपेतून उठलं गोट सध्याच्या लग्नाने आता भेटला मला कावळा कावडा तर कावळा का म्हणे मी म्हणजे वाजेवाला हो म्हणे मांगाड्या हो म्हणे आणि बदला का म्हणे काय म्हणे प्रश्न आहे गाण्यामध्ये आणि प्रश्न तुझे उत्तर सांगायचं आहे आणि तुला नाही कधी सांगितली तर तुला खडकनाथ कोंबडा चालणार नाही लक्षात ठेव माझी तारा एवढ्या दिवसानं असे दाखवले काय ना कोंबडा खाचा म्हणत खाव पण तिळगुळाचे लाडू नाही दिले झालं त्या ना वा रे वा बोला कोंबडा खात आहे म्हणलं तर हो आणि तिळगुळाचे लाडू चार म्हणलं तर कुठं हो अरे लक्षात ठेव एवढी कंजूसी नाही करायची कुठे नाही आता पैसा देऊ एवढा आणि हा म्हणते माझ्या लग्न जोडून देतो म्हणजे कवा जोडते मी मेल्यावर जोडतेस का आता जवानी आहे तोपर्यंत नाही ना का करू मग बायकोने घेऊन अच्छा पण भेटते का नाही भेटत हाही मोठा विचार आता तू पाहून देतो पुढची हेमलतला पाहून देतो म्हणजे हा तर कावडा का म्हणे काय म्हणे कावडा म्हणे मी मांगाड्या म्हणे वाजावा लोक म्हणे आता बगला म्हणे काकू मी ब्राह्मण आहो म्हणे पत्रिका म्हणजे लग्नाचं काम करतो म्हणे ब्राह्मण आहो म्हणे या गाण्यामध्ये प्रश्न आहे प्रश्न अतिशय सुंदर बंधून पहिले गाणं ऐकून घ्या हो कावडा म्हणे मी आहो मांगाड्या कावडा म्हणे मी आहो मांगाड्या हो माझा वाजो नातू राहील मी बघना माझा वाजो नातू राहील मी बघना हो माझा वाजो नातू राहील मी बघना माझा वाजो नातू राहील मी बघना हो बगला म्हणे मी बनून ब्राह्मण अरे बगला म्हणे मी बनून ब्राह्मण अरे सुखानं लावित सुखानं लावित अरे मी होणार होतो शामिल अरे मी होणार होतो शामिल माझं नशीब फुटलं होत सध्याचं लग्न होत सध्याचं लग्न झोपेतून उठलं होत सध्याचं लग्न झोपेतून उठलं वाजेवाले झाले हो लग्न लावणारा ब्राह्मण झाला पाणी भरणेवाले झाले हो पत्रिका वाटणारे झाले आता आले फोटोवाले आणि कपडेवाले कपडेवाले
हा पण हे तुम्हाला लक्ष ठेव, असा एक व्यक्ती आणि त्याची भूमिका का त्याच्याशिवाय लग्न लागू शकत नाही. कोणता व्यक्ती आहे मग? त्या व्यक्तीनं माझी पैशाची बॅग लुटली. तोच हे नाही. तुला सांगायचं आहे हो का असा कोणता व्यक्ती का त्याच्याशिवाय लग्न लागू शकत नाही. नाही. रिश्तेदाराची गोष्ट नाही करतो मी, हा रिश्तेदारी नाही सांगत आहो. हा. कपडेवाले झाले, खोतवाले झाले, इकडं ब्राह्मण झाला, वाजेवाले झाले, पाणी भरणार झाले ना, आचारी झाले, सगळेच झाले. सगळं झालं तंत. पण असा एक व्यक्ती आहे आणि त्याची भूमिका आहे का त्याच्याशिवाय लग्न लागू शकत नाही. ही भूमिका कोणती, तो व्यक्ती कोणता? पाहिला तो तेव्हा सुरमा म्हणते खरं तुले. हो ना. हा? सुरमा म्हणतात मला माहित आहे तुला सुरमा म्हणते म्हणून. शांतता सोडून मुजोरी पकडायची मला गरज नाही. मला एकाएकी बाकीच्या इतकं तरच नाही. त्या प्रत्येक शब्दाला शब्द नाही दिला मग कसं हा कलंगीचा सूरज नाही. तो क्या लगता है? हो ना? ये मत समझ दूंगा बैरा अंडा है. शायरी करता शान से शायरी मेरा धंधा है. तू अगर होंगे नीली निशान की शेरनी ये कलंगी का टायगर भी जिंदा. शेवटचा कडवा आहे आता पहा कशी झोंबते तू यंत्र कोणी केला कोणी करू काय म्हणणार आहे. घेऊन पराली घेऊन पराली मी सुरमाबाईले विचारतो मला कोणत्या चोरानं लुटलं सध्याच्या लग्नात खूपच झोपेतून उठलं झाला. प्रतिस्पर्धी शहरा सुरमाट बासाकडे कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतो. चाल गो